राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सध्या महाराष्ट्रात तशी देश पातळीवर चर्चा आहे म्हणा की विरोधी पक्षातले लोक हे आपला पक्ष सोडून म्हणजे विरोधी पक्ष सोडून सत्ताधारी पक्षाकडे चाललेले आहेत. आणि मोठी चिंतेची बाब आहे की बऱ्याच जणांना अशी चिंता आहे की उद्या महाराष्ट्रात किंवा देशात विरोधी पक्ष राहतो का नाही. याच्यात खूप विविध कारणं आहेत. काही वेळा त्यात राजकीय स्वार्थ आहे, काही वेळा आपल्या मतदारसंघाचे प्रश्न आहेत, काही वेळा काही तात्विक प्रश्न आहेत. पण कसं असतो की एखादा माणूस आपल्यापासून निघून गेला याचं वाईट वाटलं पाहिजे, पण तसं वाटताना दिसत नाही. आणि मग त्याच्यावर टीका करायची, त्याला गद्दार म्हणायचं, त्याला निष्ठा नाही म्हणायचं, त्याच्या आईवडिलाच्या ह्याच्यावर संशय घ्यायचा. खरं म्हणजे याने त्या व्यक्ती का गेली याचं खरं कारण समजतच नाही. आणि मग लोक निघून चाललेत. मग आता कोणी त्याला कशाची उपमा देतं, पत्त्याचा बंगला आहे, खालचा पत्ता निघाला, काहीतरी असे बरेच विधानं चालू आहेत. मला असं वाटतं की जे लोक फुटून गेले आहेत, खरं म्हणजे एकदा त्यांच्या मनस्थितीचा विचार केला पाहिजे ना. मला सांगा, कुणी अशा पद्धतीनं सुखासुखी आनंदाने फुटून जात नाही हो. कुठंतरी त्याची वेदना असते. मी माझ्याहून सांगतो, मलाही सोडून जावं वाटलं नव्हतं, पण मी ज्यांच्याशी भांडलो त्यांच्यापैकी कुणी माझ्यावर ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस कुणी धावून आलं नाही किंवा चार शब्दसुद्धा फुकाचे माझ्यासाठी कुणी बोललं नाही. निष्ठा आमच्यापाशी आहे तर तू आमच्यापाशी सुद्धा आहेत. ते काही तुमच्या एकट्याची मक्तेदारी नाही आहे. पण मी कधी हा विषय बोललो नाही. मी माझ्याहूनच एवढं सांगतो की एखादा माणूस ज्यावेळेस एखाद्या पक्षातून, एखाद्या संघटनेतून, एखाद्या वैयक्तिक जीवनापासून सुद्धा दूर जातो कुणापासून, त्यावेळेस त्याला वेदना होत असतात. पण त्याला गद्दार ठरवून तुम्ही निष्ठावान होऊ शकत नाहीत. एखाद्याची निष्ठा मिळवणं, ती सांभाळणं, ती जोपासणं हे सुद्धा नेत्याचं काम असतं. नुसतं अंगावर वसवस करून, रागाराग करून, त्याच्या निष्ठेवर शंका घेऊन पक्ष, संघटना किंवा मैत्री टिकत नसते. काल मला वाटतं एक आजतकचंच एक मराठी भाग आहे, त्याच्यात मुंबई बैठक नावाचा एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रदीर्घ मुलाखत आहे. त्यात विविध प्रश्न आहेत. त्याच्यात एक प्रश्न त्यांना उद्धव ठाकरेवर विचारण्यात आला. आता उद्धव ठाकरेची अडचण अशी झाली की जसं आपण बऱ्याच वेळा वैयक्तिक जीवनात सुद्धा पाहतो, एखादी मुलगी आपल्याला नकार देते. का नकार देते? तर आपली घरची परिस्थिती नीट नसते, आपल्यापाशी नोकरी नसते, आणि तिला वाटतं या मुलाबरोबर जाऊन आपलं काय भवितव्य आहे, म्हणून ती त्याला नकार देते. आणि मग तिच्या नकाराचा आपल्यावर असा परिणाम होतो की आपण खूप मेहनत करतो, काहीतरी मिळवतो, सन्मान मिळवतो, संपत्ती मिळवतो, अधिकार मिळवतो, चांगली नोकरी मिळवतो. आणि मग बऱ्याच वर्षानंतर ती मुलगी ज्यावेळेस भेटते आणि मग आपला सगळा अधिकार, आपली नोकरी, आपली सगळी परिस्थिती पाहिल्यावर तिच्या मनात जुनं प्रेम जागं होतं. पण आपण काय म्हणतो, तो विषय संपला बाई, तू ज्या दिवशी मला नकार दिलास त्या दिवशी सगळं संपलंय, आता मी दुसरं लग्न केलंय, मला मुलं बाळ झालीत. त्याच आशयाचं देवेंद्र फडणवीस बोललेत. एक हिंदीमध्ये गाणं आहे ना, ते की माना के तेरे जहां में ये नहीं के प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता. सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं, तेव्हा प्रेमभंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. ते जे विमानात बसले, मग त्याच्यावर जे काही उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या सभेत एक पानसट विनोद केले की बघा ते विमानात बसले होते पण राज्याचे मुख्यमंत्री, असं काही त्यांच्या चेहऱ्यावर. मुळातच देवेंद्र फडणवीस हे अंतर्मुख व्यक्तिमत्व आहे. तुम्ही त्यांना कधी खळखळून असताना पाहिलं आहे का? एकदाच मी पाहिलं, त्यांच्या मुलीनं त्यांच्या शाळेच्या म्हणजे तिच्या शाळेच्या कार्यक्रमात एक भाषण सुंदर केलं होतं, आणि ते पाहिल्यावर मात्र ते हसलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. अंतर्मुख माणूस, प्रत्येकाचा स्वभाव असतो.
ते कधी आनंदही व्यक्त करत नाहीत, दुःखही व्यक्त करत नाहीत. आणि जसं देवेंद्र फडणवीसनं त्या मुलाखतीत काय सांगितलं की विमान कंपनीनं मला एका कोपऱ्यात जागा दिली आणि उद्धव ठाकरेला दुसऱ्या कोपऱ्यात जागा दिली, शेजारी शेजारी दिली असतं आम्ही बसलो असतो. मग त्यांना मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला की बाबा आता काय? ते म्हणले आता काय? ज्यावेळेस मला त्यांच्या प्रेमाची म्हणजे त्यांच्या आधाराची त्यांच्या मदतीची गरज होती 2019ला, त्यावेळेस त्यांनी मला नाकार दिला, मदत केली नाही. मी जसं गोष्ट सांगितली ना की ज्यावेळेस त्या मुलाला त्या मुलीशी लग्न करावं वाटतं त्यावेळेस ती मुलगी त्याला नाकार देते. आता त्या मुलानं आपल्या स्वबळावर काही मिळवलंय, मग आता त्या मुलीच्या मनात पुन्हा पहिलं प्रेम जागं होतं, तर मुलगा कसा ऐकल? तसाच प्रकार झाला. म्हणजे 2019ला उद्धवजी तुम्ही देवेंद्रजीचे फोन नाही उचलले. हा रोग तसा जुना आहे. त्यावेळेस तुम्ही मातोश्रीवर राहत होतात म्हणे की फोन न उचलणे हा जुना रोग आहे. त्या रोगाचा काय परिणाम झाला? तुम्ही देवेंद्रजीचे फोन उचलले नाहीत, आउटघट्टकेचं मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि पुढे काय झालं? देवेंद्रजीनं आपल्या संयमाने 105 आमदार एका पक्षाचे, तेवढे महाराष्ट्राच्या विधानसभेत एका पक्षाचे 105 आमदार नव्हते. देवेंद्रजीनं शांतपणे विरोधी पक्षात राहून आपलं काम केलं. तुम्ही सत्ताधारी होतात, तुम्ही एकही भारतीय जनता पक्षाचा आमदार फोडू शकले नाहीत. हां, तुम्ही आपल्या भावाचे नगरसेवक फोडले, ते कर्तृत्व तुम्ही करून दाखवलं. राज ठाकरेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले, पण भाजपचा एकही आमदार फुटला नाही. उलट देवेंद्रजीनं तुमच्याच पक्षात फूट पाडली, मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुमच्या खालून ओढून घेतली. त्याच्यावरही म्हणजे राजकारणात संयम जो आहे तो देवेंद्रजी कोण शिकावा. लोकांना असं वाटलं की एकनाथजी शिंदे आल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील, जवळपास याची घोषणा सुद्धा झाली ती. एकनाथजी शिंदेने हे मान्य सुद्धा केलं होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील. पक्षानं आदेश दिला नाही, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होतील. त्याच्याही पुढचा जो आदेश होता की तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री व्हायचं, आणि तो संयम देवेंद्रजीनं दाखवला. आज 137 आमदार आहेत त्यांच्याजवळ, आणि आता तुम्हाला देवेंद्रजीचं मराठी माणूस म्हणून प्रेम वाटू लागलं का काय? आता तुम्हाला अशा पल्लवीत झाली. मागे एक गोष्ट सांगतात खरी खोटी. आता ते 2 माणसं एवढी मोठी, ते खुद्द देशाचे पंतप्रधान नाही, त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते. ते उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देशाचे पंतप्रधानाला म्हणजे माननीय मोदींना भेटायला ते आपल्या उपमुख्यमंत्र्यासहित गेले म्हणे. आणि सरकारी अधिकृत भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना बाहेर पाठवून उद्धव ठाकरे माननीय पंतप्रधानाशी काय बोलत होते एकदा उद्धव ठाकरेंनी सांगावं. अंदाज तर असा आहे की आता मी पुन्हा येतो बाबा, आपण पुन्हा एकत्र येऊ. मग उद्धवजी अगोदरच विचार करायचा, मुलगा गरीब असला तरी होतकरू होता, त्यावेळेसच होकार दिला असता तर काय झालं असतं? त्या मुलीसारखे तुमचे हाल झाले नसते. 2019ला जर तुम्ही हे म्हणलं असतात, देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तुमचे आमदार जास्त आहेत, माझ्या मुलाला आदित्यला किंवा एकनाथजी शिंदेला उपमुख्यमंत्री करा, माझ्या मुलाला तुमच्या हाताखाली तुम्ही राजकारणात तरबेज करा, ट्रेंड करा, असं म्हणले असतं तर भागतलं असतं. पण आता काय झालं? तुमची एक घोडचूक आता डोळ्यात कितीही प्रेम उफाळून आणलं, कितीही पहिलं प्रेम जागं करण्याचा प्रयत्न केला, तो प्रियकर आता तुमच्या हातात राहिला नाही. त्याला माहिती तुम्ही कसे आहात. आता त्याला तुम्ही पंतप्रधान पदाचा पाठिंबा देतो म्हणून काय लालूच दाखवतात? तुम्हालाच आता पाठिंब्याची गरज आहे, तुम्ही काय दुसऱ्याला पाठिंबा देणार आहात? अहो, तुमच्यापाशीच काही नाही आहे तर दुसऱ्याला पाहुणा म्हणून कशाला बोलवतात? हे व्यावहारिक जीवनात असं घडतच असतं. म्हणून देवेंद्रजीनं स्पष्ट सांगितलं की आता तो पहिल्यासारखं तो विश्वास, तो प्रेम राहिलं नाही. मी दुसरा संसार साठला आणि माझा संसार चांगला चालू आहे. काही कळालं का उद्धवजी? नाही कळालं संजय राऊतला विचारा. धन्यवाद.